अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमित साटम साहेबांनी जो एव्हिएशनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे, त्याच्यामध्ये मी एक थोडी त्यांना माहिती देऊ इच्छितो की 18 फेब्रुवारी 2025 ला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या समवेत या संदर्भात बैठक झाली। 18 फेब्रुवारी 2025 लाच मुख्य सचिव नवी एक यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्राद्वारे कळवलं की आमच्याकडे 2 पर्यायी जागा आहेत, त्याच्यामध्ये ही सिस्टीम जर आपण शिफ्ट केली तर लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचा रिलीफ मिळणार आहे। आणि आता सन्मान्य अध्यक्ष महोदय, परिस्थिती अशी आहे की ह्या दोन्ही जमिनीचे प्रस्ताव हे एव्हिएशन अथॉरिटीकडे दिल्लीला गेलेले आहेत आणि आजची त्याच्यातली अजून एक पुढे गेलेली बाब अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं एव्हिएशन मिनिस्टरशी चर्चा झालेली आहे। ते देखील या गोष्टीसाठी सकारात्मक आहेत आणि म्हणून अमित साटम साहेबांनी जी मागणी केली की 8 महिन्याच्या आत हे शिफ्ट होईल का, तर ते नक्की शिफ्ट करण्याची भूमिका शासनाकडून घेतली जाईल। आणि दुसरा मुद्दा त्यांनी असं मांडला की 8 महिन्यामध्ये जर झालं नाही तर फ्लोटिंग एफएसआयच्या बाबतीमध्ये शासन निर्णय घेईल का। 8 महिन्याच्या आतमध्ये हे जर झालं नाही तर त्या संदर्भामध्ये देखील सकारात्मक विचार शासन नक्की करेल। सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी स्पष्टपणे असं सांगितलं की एव्हिएशनशी संबंधित हा विषय असल्यामुळे या संदर्भातल्या 2 जागा या अथॉरिटीला कळवलेल्या आहेत आणि याच्यावर अमित साटम साहेबांनी जे सांगितले की 8 महिन्याच्या मुदतीमध्ये जर झालं नाही तर याच्यामध्ये फ्लोटिंग एफएसआयची पॉलिसी आपण इन्क्लूड करणार का। त्याच्यावर मी असं सांगितलं की त्याच्यामध्ये देखील आपण नक्की सकारात्मक विचार करू। परंतु सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी जे सांगितलं फनेलमध्ये जे निर्बंध आलेले आहेत ते कशामुळे निर्बंध आलेले आहेत, तर हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन इक्विपमेंट जे लावलेलं आहे त्याच्यामुळे फनेलमुळे हे सगळं बाधित झालेलं आहे। जर अशा पद्धतीचं हे शिफ्टिंगच झालं तर मला असं वाटतं की दुसरी कुठचीही पॉलिसी आणण्याची काही आवश्यकता नाही।